गुड इव्हनिंग ऑल. ओके, तर आपण शिकत होतो रेल्वे. का शिकत होतो? रेल्वे. रेल्वेवरील प्रश्न बघत होतो आपण. क्लिअर आहे? त्याच्यामध्ये किती टाईप शिकलो आपण? चौथा टाईप चालू आहे. ओके, चला, चौथा टाईप सुरू आहे आपला. ओके, ओके, लक्ष द्या सर्व विद्यार्थी. आता सर्व विद्यार्थी होमवर्क केले का? म्हणजे जे जे करायचं होते ते केले? एक मिनिट. हां, लक्ष द्या थोडंसं. आता टाईप 4 लक्ष द्या. टाईप 4 चालू आहे ना आपला. टाईप 3चे किती क्वेश्चन झाले? टाईप 4चा एक झाला का? 600 मीटर लांबीची एक ट्रेन झाला का? 600 मीटर लांबीची एक ट्रेन. हा प्रश्न झाला का रे? नाही झालं का? हां हां हां, 2 रेल्वे का? 2 रेल्वे गाड्याची लांबी अनुक्रमे 137 मीटर व 163 मीटर आहे. झाला ना? झाला ना? हां, ओके. आता समोरचा टाईप लिहा. टाईप 5 लिहा. 600 मीटर लांबीची एक ट्रेन. 600 मीटर लांबीची एक ट्रेन. 600 मीटर लांबीची एक ट्रेन जी ताशी 60 किलोमीटर प्रति तास वेगाने जात आहे. 60 किलोमीटर प्रति तास वेगाने जात आहे. झाला का नाही झाला रे? हा, प्रति तास वेगाने जात आहे. त्याच ट्रेनच्या दिशेने एक माणूस एक माणूस त्याच ट्रेनच्या दिशेने एक माणूस 10 किलोमीटर प्रति तास वेगाने धावत आहे. 10 किलोमीटर प्रति तास वेगाने धावत आहे. वेगाने धावत आहे. तर ती ट्रेन त्या माणसाला किती वेळात ओलांडेल? तर ती ट्रेन त्या माणसाला किती वेळात ओलांडेल? ओके, किती वेळात ओलांडेल हा प्रश्न आहे आपल्याकडे. किती वेळात ओलांडेल? काय येईल उत्तर याचा? किती वेळात ओलांडेल?
ऑप्शन नाही. काय येईल उत्तर याचं? बघा, लक्ष द्या, लक्ष द्या, थोडंसं लक्ष द्या, थोडंसं. ओके, लक्ष द्या, पाहू आपण. एक ट्रेन आहे, एक माणूस आहे. ओके, तर 600 मीटर लांबीची एक ट्रेन आहे. हे ट्रेन आहे, याची लांबी किती आहे? 600 मीटर. किती आहे? 600 मीटर. किती आहे? 600 मीटर लांबीची ट्रेन. किती लांबीची ट्रेन? 600 मीटर लांबीची एक ट्रेन आहे, जी ताशी किती चालत आहे? 60 किलोमीटर प्रति तास वेगाने चालत आहे. क्लिअर आहे? 60 किलोमीटर प्रति तास. याचा अर्थ काय होते? एका तासामध्ये 60 किलोमीटर. क्लिअर आहे? ओके, वेगाने जात आहे. त्याच ट्रेनच्या दिशेने म्हणजे असं धावत आहे. ट्रेनच्या दिशेने म्हणजे असं धावत आहे. यस आर नो? ट्रेन इकडून येत आहे ना, हा माणूस इकडून येत आहे. यस आर नो? त्याच ट्रेनच्या दिशेने एक माणूस 10 किलोमीटर प्रति तास वेगाने धावत आहे. 10 किलोमीटर प्रति तास वेगाने धावत आहे. तर ती ट्रेन त्या माणसाला किती वेळात ओलांडेल? ट्रेनच्या दिशेने धावत आहे ना, ट्रेनच्या दिशेने म्हणजे का विरुद्ध दिशेने की एकाच दिशेने? त्याच ट्रेनच्या दिशेने एक माणूस वेगाने धावत आहे. तर एकाच दिशेने धावत आहे. इथं लिहून ठेवा, कारण की त्याच ट्रेनच्या दिशेने म्हणजे एकाच दिशेने हे असं धावत आहे. म्हणजे लक्ष द्या थोडंसं. हे ट्रेन अशी धावत आहे म्हणजे माणूस हे असं धावत आहे. दोन्ही सेम डायरेक्शन आहे. यस आर नो? अपोजिट डायरेक्शन आहे का सेम डायरेक्शन आहे? सेम डायरेक्शन आहे. ओके, तर म्हणजे हे ट्रेन अशी जात आहे ना, हा माणूस असा धावत आहे. यस आर नो? यस आर नो? माणसाची धावण्याची स्पीड किती आहे? 10 किलोमीटर प्रति तास. हा 10 किलोमीटर प्रति तास धावत आहे. हे 60 किलोमीटर प्रति तासाने येत आहे. तर हे धावता हे ट्रेन या धावणाऱ्या माणसाले कधी ना कधी ओलांडेल. यस आर नो? कधी ना कधी ओलांडेल. तर ओलांडताना ही ट्रेन या माणसाला ओलांडताना तर स्वतःची ओलांडली का ट्रेन? ओलांडली का ट्रेन माणसाला? नाही. ओलांडली का? नाही. ओलांडली का? हो, ओलांडली. म्हणजे या ट्रेनची लांबी ओलांडते तेव्हाच या माणसाला ओलांडेल. यस आर नो? या ट्रेनची जेवढी लांबी असेल तेव्हाच या माणसाला ट्रेन ते ओलांडेल. क्लिअर आहे? तर या ट्रेनची लांबी किती आहे? या ट्रेनची लांबी किती आहे? 600 मीटर. म्हणजे 600 मीटर जेव्हा अंतर ओलांडेल तेव्हा या माणसाला ओलांडते. क्लिअर आहे? तेवढा वेळ लागेल ना. 600 मीटर ओलांडण्यासाठी जेवढा वेळ लागेल तेवढाच वेळ या माणसाला ओलांडण्यासाठी लागेल. क्लिअर आहे का नाही आहे? क्लिअर आहे का नाही आहे? आहे, क्लिअर आहे. तर सेम डायरेक्शन आहे, एकाच दिशेने धावत आहे. तो कोणता? अपोजिट डायरेक्शन आहे का? नाही. का? सेम डायरेक्शन आहे. डन. तर सेम डायरेक्शनमध्ये स्पीड प्लस होती की मायनस? का होते? मायनस. ओके, आता मला सांगा, लक्ष द्या. ट्रेनची स्पीड ट्रेन 600 मीटरच ओलांडायचं आहे ना आपल्याला काढायचं काय पहिला? वेळ. तर वेळ काढायचा तर का फॉर्म्युला आहे? अंतर भागिला वेग. क्लिअर आहे काही गोष्ट? अंतर भागिला वेग. डन ना? ओके, अंतर किती मीटर अंतर ओलांडायचं आहे आपल्याला? ट्रेनची जेवढी लांबी आहे तेवढी ओलांडायची आहे ना. अंतर किती मीटर आहे? 600 मीटर. यस आर नो? समजलं का अंतर 600 मीटर काऊन आहे? कारण की ट्रेन याला ओलांडणं म्हणजे स्वतःला ओलांडणे होय. तर याची ट्रेनची लांबी किती आहे? 600 मीटर. किती आहे? 600 मीटर. तर 600 मीटर अंतर ओलांडायचं आहे. तर मग अंतर किती निघला? 600 मीटर. एवढा मीटर ओलांडायचं आहे. तर 600 मीटर ओलांडायचं आहे. तर अंतर किती आहे? 600 मीटर. क्लिअर आहे काही गोष्ट सांगा? ओके. हां, स्पीड किती आहे? 60 किलोमीटर प्रति तास. कोणाची स्पीड आहे? ट्रेनची. आणि या माणसाची स्पीड किती आहे? 10 किलोमीटर प्रति तास आहे. यस आर नो? किती किलोमीटर प्रति तास आहे? 10 किलोमीटर प्रति तास आहे. तर सेम डायरेक्शन आहे तर स्पीड काय होते? मायनस. यस आर नो? ओके, आता मला सांगा इथं लक्ष द्या. 60 किलोमीटर प्रति तास आहे. हा समजलं? लिहिलो मी? काय प्रॉब्लेम आहे का? हे कोणाची स्पीड हो? ट्रेनची. आणि मायनस किती? 10. हे कोणाची स्पीड हो? माणसाची. असंच ना? यस आर नो?
तर हे किती आला 600 मीटर, लक्ष द्या, भागीला 50 किलोमीटर प्रति तास. हे समजलं का? ओके. तर 50 किलोमीटर प्रति तास लिहून टाकतो इकडा. 50 किलोमीटर प्रति तासला 50 किलोमीटर प्रति तास. हे समजलं का बाई? पहिलं मला सांगा. समजलं तुम्हाला? नाही समजलं तर अजून डिटेल लिहितो, काय प्रॉब्लेम नाही. समजण्यासाठी पूर्ण समजणं गरजेचं आहे. क्लिअर आहे? पण करताना तेवढंही लिहिणं गरजेचं नाही आहे. शॉर्टकट लिहून टाकलं आणि केलं आपलं. क्लिअर आहे? एक्झाममध्ये कसं करायचं आहे मी तुम्हाला सांगतो. ओके. तर हे आलं किलोमीटर प्रति तास. हे कशामध्ये आहे? मीटर. हे कशामध्ये आहे? तर दोन्ही युनिट अलग अलग आहे, तर युनिट सेम करावं लागते. यस आर नो? तर किलोमीटरचा मीटर प्रति तास करायचा आहे, म्हणजे ठोकरचा बारीकमध्ये करायचा आहे. तर 5/18. यस आर नो? यस. तर हे 600 मीटर 50 गुणिला 5/18. हे मीटर प्रति सेकंद झाला. आता क्लिअर आहे का नाही आहे? हे मीटर प्रति सेकंदमध्ये झाला का नाही झाला? मीटर प्रति सेकंद. क्लिअर आहे का ही गोष्ट? क्लिअर आहे गोष्ट? ओके. आता का करायचं आहे? हे 18 रेसिप्रोकल होईल, वरती जाईल. ओके. तर सांगा 600 गुणिला 18 भागीला 50 गुणिला 5. व्हेरी गुड. हा 0 कॅन्सल आउट. ओके. 5 1 5, 5 1 5, 5 2 10. हे कळले? समजलं पाहिजे तुला? 12 कसे आले समजलं का तुला? नाही समजलं? हे बघा, हे 60ले काटायचं होतं ना, लक्ष द्या. 5 1 5 राहिले किती? 1. असं राहिले ना? 5 2 10 असं राहिले ना? तर असं काटलं. समजलं का आता? आता समजलं? जिथं नाही समजलं तिथं मला प्रश्न विचारायचा. ओके. डन. ओके. तर हे 5 आहे. क्लिअर आहे का नाही आहे? ओके. हे 5 आहे. ओके. नाही काटू ना, कारण की काटलं तर कटायचं नाही पूर्ण. ओके. तर मग 12 गुणिला 18 करायचं आहे, किंवा 18 गुणिला 12 करायचं आहे. तर 18 1 18 2 36चे हातचे 3 असं सांगत चला. ओके. 18 1 18 3 18 3 21. व्हेरी गुड. भागीला किती आहे? 5 आहे. भागीला किती आहे? 5 आहे. यस आर नो? याला काटायचं आहे आपल्याला. याला का करायचं आहे? काटायचं आहे आपल्याला. लक्ष द्या. इथं 216 भागीला किती करायचं आहे? 5. 5 20. राहिले किती? 1 नासा. क्लिअर आहे का नाही आहे? ओके. का झाला? ओके. 5 3 15, 5 3 15. राहिला किती? 1. तर जाते का भाग? नाही. ते येतं 0, ते येतं पॉईंट. हे माहीत आहे? ओके. 5 2 10 म्हणजे 43.2. 43.2 का हो प्रवीण आहे? 43.2 सेकंद हो, म्हणजे वेळ हो. यस. व्हेरी गुड. किती सेकंद लागेल? 43.2 सेकंद. क्लिअर आहे का? एवढ्या वेळेत ते त्या माणसाला ओलांडते. क्लिअर आहे का ही गोष्ट? ओके. चलो लिखो. एवढ्या वेळेत ते त्या माणसाला ओलांडते. 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 ओके. एवढ्या वेळेत ते त्या माणसाला ओलांडते. ओके. आगे बढ़ते. लक्ष द्या आदरणीय विद्यार्थी. झालं का? ओके. लक्ष द्या थोडंसं.
याला एक्झाममध्ये कसं करा जातो थोडंसं इकडे लक्ष द्या. एक्झाममध्ये एवढं लिहायचं आहे का नाही, लक्ष द्या. एक्झाममध्ये कसं करायचं आहे लक्ष द्या. हां, अंतर काय होतं आपल्यासाठी, वेळ काढायची होती ना, तर आपल्याला माहिती आहे वेळ काढायचा तर काय फॉर्म्युला आहे, काय फॉर्म्युला आहे, अंतर डिवायडेड बाय वेग असं आहे ना. ओके, अंतर किती होतं आपल्यासाठी 600 मीटर. क्लिअर आहे, 600 मीटर होतं ना. ओके, तर वेग किती होता 50 म्हणजे 60 होता. 60 मायनस 10 म्हणजे किती 50. तर डायरेक्ट 50 लिहू शकतो मी. असं लिहिण्याची काय गरज होती का नाही, तर डायरेक्ट 50 लिहू शकतो. यस आर नो. गुणीला 5 आणि भागेल इकडे गुणीला 18 करू शकतो मी. यस आर नो. डायरेक्ट काउंट तसं करू मी, असंच करू ना. ओके, असं केव्हा होईल जेव्हा प्रॅक्टिस जास्त होईल तेव्हा. यस आर नो. तर हा 0 ना हा 0 काटू, 12 पंचे 60 हा काटू असा. क्लिअर आहे का नाही आहे, क्लिअर आहे. हां काय नाही द्यायचं, काय नाही द्यायचं, नंतर 5 भागायचं ना, काय नाही द्यायचं. क्लिअर आहे. 12चा फडा नाहीत का आपल्याला, 18चा फडा नाहीत का आपल्याला. 18 दुने 36चे हाचे 3, 18 1 18 3 असं येते का नाही येत. मग नंतर काय करायचं आहे, 5 भाग द्यायचा आहे ना. 5 20 राहिले किती 16 ना, 5 3 15. क्लिअर. राहिले किती 1 ना, तर इथं 0 ना, इथं पॉईंट ना. 5 दुने 10, 5 दुने 10 असं येईल ना. बरोबर आहे का. 0 0. ओके, तर एवढंच करायचं आहे एक्झाममध्ये, एवढं करायचं आहे. डन. पण शिकताना आपल्याला सर्व करायचं आहे, शिकताना आपल्याला सर्व करायचं आहे. हे येते कसं आहे का कसं आहे हे समजलं रे बापू. 50 कुठून आले. 10 बरोबर 50. क्लिअर आहे. हां तेच म्हणतो. तर हे आपल्याला मनात झालं पाहिजे, एवढंच लिहायचं आहे ना आपल्याला. ओके, असं एक्झाममध्ये करायचं आहे. कुठं करायचं आहे, एक्झाममध्ये. शिकताना असं नाही करायचं आहे, शिकताना आपल्याला डिटेलमध्ये पाहिजे कोण कोठून कसा आला. क्लिअर आहे. ओके, शिकताना आपल्याला डिटेलमध्ये पाहिजे, पण एक्झाममध्ये आपण असं सोडवलं पाहिजे. डन ना, डन ना. ओके, चला लिहा, समोरचं लिहा. एक मनुष्य रेल्वे ज्या दिशेला धावते. अरे मी लिहाच आहे. एक मनुष्य लिहा. एक मनुष्य रेल्वे ज्या दिशेला धावते, ज्या दिशेला धावते, ज्या दिशेला धावते त्याच्या विरुद्ध दिशेने जॉगिंग करीत आहे. त्याच्या विरुद्ध दिशेने जॉगिंग करत आहे. जॉगिंग म्हणजे काय होत आहे, चालणे नाही होत. वॉकिंग म्हणजे चालणं होते. काय होते जॉगिंग म्हणजे सांगा. जॉगिंग करत आहे. मनुष्याचा धावण्याचा वेग. प्रवीण सांग, जॉगिंग म्हणजे काय होते. चालणं ना होते. मनुष्याचा धावण्याचा वेग, मनुष्याचा धावण्याचा वेग 6 किलोमीटर प्रति तास आहे. 6 किलोमीटर प्रति तास. 6 किलोमीटर प्रति तास आहे. 6 किलोमीटर प्रति तास आहे. व रेल्वेचा वेग, रेल्वेचा वेग 36 किलोमीटर प्रति तास आहे. रेल्वेचा वेग 36 किलोमीटर प्रति तास आहे. प्रति तास आहे. जर रेल्वेची लांबी 1470 मीटर असेल, जर रेल्वेची लांबी 1470 मीटर असेल, 670 मीटर असेल,
1470 मीटर असेल तर ती रेल्वे त्या माणसाला किती वेळात ओलांडेल? तर ती रेल्वे त्या माणसाला किती वेळात ओलांडेल? ओके. नाही 14 सेकंद नाही, 14 सेकंद नाही. लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या. एक्झाममध्ये कसं करायचं आहे लक्ष द्या थोडंसं. एक्झाममध्ये लिहायचं आहे 1470 गुणिला 18 गुणिला 18. इथं लिहायचं आहे 42 गुणिला 5 असं लिहायचं आहे. क्लिअर आहे? एवढंच लिहायचं आहे. याच्यामध्ये आपलं उत्तर आहे. डन? डन ना? लक्ष द्या. तर हां, तर याला 7ने जाते भाग, दिसत आहे 1470 7ने भाग जाते. देऊ मग 7ने, याला 7ने जाते. 7 एका 7 दुने 7 त्रिक 7 चो 7 पाचा 7 छक्कम 42 7 छक्कम 42. क्लिअर आहे? क्लिअर आहे का नाही आहे? 7 दुने 14 7 दुने 14. क्लिअर आहे? 7 एक 7 असं येईल ना? 7 एक 7. हा 0 हा कटला. यस आर नो? कटला का नाही कटला? 5 एक 5. क्लिअर आहे? 5 चो 20 5 दुने 10. कटला. यस आर नो? ओके. 6 एक 6 साइन 7 42. क्लिअर आहे? 18 7 18 7 18 एक 18 दुने 18 दुने 18 त्रिका 18 चो 18 पंचे 18 छक्कम 18 7. यस, व्हेरी गुड. 18 7 126. 126 सेकंद. यस आर नो? एवढंच लिहायचं आहे ना आपल्याला एक्झाममध्ये? याच्यापेक्षा जास्त लिहायचं आहे का? नाही. पण हे आलं कसं हे समजायचं आहे. क्लिअर आहे? हे आलं कसं हे समजायचं आहे. समजलं का हे? एक्झाममध्ये आपल्याला फक्त एवढंच लिहायचं आहे रे मित्रांनो. लक्ष द्या. ओके. हां, बघा. एक मनुष्य रेल्वे ज्या दिशेला धावते त्याच्या विरुद्ध दिशेने जॉगिंग करत आहे. रेल्वे ज्या दिशेला धावते त्याच्या विरुद्ध दिशेला जॉगिंग करत आहे. यस आर नो? म्हणजे ऑपोजिट डायरेक्शन आहे. तर स्पीड प्लस होईल की मायनस? प्लस होईल ना? ऑपोजिट डायरेक्शनमध्ये प्लस होईल. ओके. का करत आहे? जॉगिंग करत आहे. जॉगिंग करत आहे म्हणजे एक तर चालत आहे ना, एक तर मोठ्यानं धावत आहे ना, फक्त हळूहळू हळूहळू धावत आहे. क्लिअर आहे? पण धावत आहे. का करत आहे? धावत आहे. क्लिअर आहे का ही गोष्ट? ओके. तर जॉगिंग करीत आहे. मनुष्याचा धावण्याचा वेग किती आहे? 6 किलोमीटर प्रति तास. रेल्वेचा वेग किती आहे? 36 किलोमीटर प्रति तास. ओके. तर जेव्हा ती गाडी त्या मनुष्याला ओलांडेल तेव्हा गाडीचं अंतर ओलांडेल. यस आर नो? मनुष्याला काय अंतर आहे का? नाही. तर गाडीने आहे मीटरमध्ये किती मीटर आहे गाडीचं अंतर? 1470. यस आर नो? 1470 मीटर अंतर आहे. तर तेवढंच अंतर आपल्याला पार करायचं आहे का नाही आहे? आहे. हा धावत आहे, हे इकडून धावत आहे. हा कितीनं धावत आहे? 6 किलोमीटर प्रति तास. 6 किलोमीटर प्रति तास. मनुष्याचा वेग किती आहे? 6 किलोमीटर प्रति तास ना हा धावत आहे. 36 किलोमीटर प्रति तास ना हे धावत आहे. हे इकडून धावत आहे, हे इकडून धावत आहे. यस आर नो? तर हे 6 न हे 36 येऊन आपटल दोघाले. तर 6 आणि 36 किती झाले? 42. तर स्पीड किती झाली? 42 किलोमीटर. तू तिकडून धावत येशील ना, मी इकडून धावत येईल, तर आपल्या दोघांची स्पीड काय प्लस होईल? आपण दोघं लवकर भेटू. यस आर नो? क्लिअर आहे का नाही आहे? ओके. तर याची किती आहे? 6 किलोमीटर प्रति तास. याचं किती आहे? 36 किलोमीटर प्रति तास. 6 आणि 36 किती झाले? 42. दोघांची मिळून स्पीड किती झाली? 42 किलोमीटर प्रति तास. 42 किलोमीटर प्रति तास. क्लिअर आहे काय गोष्ट? हे गोष्ट क्लिअर आहे? ओके. 42 किलोमीटर प्रति तास. लक्ष द्या. तर अंतर आपल्याला का काढायचं आहे?
वेळ काढायचा आपल्याला. ओके, तर वेळ काढण्याचा का फॉर्म्युला आहे? अंतर भागिला, व्हेरी गुड, अंतर भागिला वेळ. हां, अंतर किती आहे मला सांगा बरं, अंतर किती आहे? किती अंतर आपल्याला पार करायचं आहे? 1470 मीटर. युनिटचा उल्लेख करायचा, मीटर. यस आर नो? 1470 मीटर. क्लिअर आहे काय गोष्ट? हे गोष्ट क्लिअर असायला पाहिजे. ओके, आता स्पीड पाहिजे ना, हा अंतर निघाला ना, सॉरी वेळ येतं, वेळ लिहिलं, वेग पाहिजे. का पाहिजे? वेग पाहिजे. वेग किती आहे? वेग किती आहे? रेल्वेचा वेग किती आहे? रेल्वेचा वेग किती आहे? 36 आहे. 36 किलोमीटर प्रति तास आहे. 36 किलोमीटर पर आवर असं लिहू शकतो. आणि मनुष्याचा वेग किती आहे? 6 किलोमीटर पर आवर. यस आर नो? क्लिअर आहे काय गोष्ट? ओके, हे मायनस होईल. विरुद्ध दिशा आहे का? ओके, विरुद्ध दिशा आहे तर प्लस होते. क्लिअर आहे? ओके, विरुद्ध अपोजिट डायरेक्शन आहे तर प्लस होते. ओके, तर मला सांगा, हे झाली दोघांची मिळून स्पीड किती होते आता? 42. म्हणजे 1470 मीटर. तर का स्पीड झाली? 42 किलोमीटर प्रति तास. 42 किलोमीटर प्रति तास. हे समजलं का? पहिलं मला सांगा, प्रति तास. ओके, अंतर कशामध्ये आहे? युनिट कसं आहे? मीटर. याचं युनिट कसं आहे? किलोमीटर. तर युनिट सेम पाहिजे, तर किलोमीटरला मीटरमध्ये करू. यस आर नो? ठोकळला बारीकमध्ये करायचं आहे तर 5/18. यस आर नो? ओके, 5/18. लक्ष द्या, 1470 भागिला 42 गुणिला 5/18. यस आर नो? ओके, हा रेसिप्रोकल होईल, वर्त जाईल. यस आर नो? यस. 1470 गुणिला 18 भागिला 42 गुणिला 5. क्लिअर आहे का? ओके, 5ने भाग देता येते आपल्याला, कारण की 0 आहे, 5ने जाते. यस आर नो? 5ने देऊ, मग देऊ शकतो ना, आपली मर्जी ना. मी 7 नाही देऊ शकतो, मी 5 नाही देऊ शकतो, माझी मर्जी, मी कशाने देऊ शकतो. यस आर नो? पण भाग गेला पाहिजे. 5 1 5, 5 2 10, 5 9 45, 5 9 45, 5 4 20. क्लिअर आहे? कटले? कटले का हे? यस आर नो? ओके, आता कशाने भाग जाते? 6 ने 4, 2 ने जाते. 2 ने देऊ का? 2 ने देऊन देतो, म्हणजे ज्यांना नाही समजत त्यांना समजून जाते. क्लिअर आहे? 2 ने देऊन. किती 2 ने 42 होते? 21 2 ने 42. किती 2 ने 18 होते? 9 2 ने 18. क्लिअर आहे? आता हे 3 3 न भाग जाते दोघाले. यस आर नो? ओके, तर 3 त्रिक 9, 3 7 21. क्लिअर आहे काय गोष्ट? समजत आहे थोडं थोडं? 7 1 7 2 7 त्रिक 7 28. 7 28 राहिले किती? 1, म्हणजे 14 राहिले. 7 2 14. क्लिअर आहे काय गोष्ट? हे कटला ना 7. ओके, तर 42 गुणिला 3 करायचे आहे. यस आर नो? 42 गुणिला 3 करायचे आहे. 3 2 6. ओके, 3 4 12, म्हणजे 126 सेकंद. समजलं का? आपली मर्जी, आपण कसंही काढू शकतो. लिहा. काय झाला? चलो आगे बढ़ते क्या? झालं का? झालं का? ओके, लिहा. टाईप समोसा लिहा.
मिटव याला बाई. एक्झाममध्ये कसं सोडवायचं आहे माहीत आहे ना. पूर्ण डोक्यातच राहायला पाहिजे की का लिहायचं आहे ना का करायचं आहे. लिहा. मुंबई ते कलकत्ता अंतर टाईप 5. हां टाईप किती 6. टाईप 6. हां लिहा. मुंबई ते कलकत्ता अंतर मुंबई ते कलकत्ता अंतर 2400 किलोमीटर मानले. 2400 किलोमीटर. हॅलो. हां सर, त्या ताई रूम देतो म्हणत होते किरायाने. तुम्ही एकदा भेटून घ्याल ताईला. ठीक आहे ना. ठीक आहे ना. त्यांनी म्हटले मी देतो का म्हणे, काही हरकत नाही म्हणे. पण ते सर येऊन मला काम नाही भेटलं. मी म्हटलं त्यांनी फक्त खाली आहे का हेच विचारायला सांगले ना, द्याल का किरायाने. तर हो म्हटलं. आणि बाकीचं मग ठीक आहे म्हणे, त्यांनी येऊन भेटेल म्हणे. ठीक आहे. ठीक आहे. मी येतो. ठीक आहे. हो हो ठीक आहे. मी येऊन त्यांना भेटतो. ठीक. हां मुंबई ते कलकत्ता अंतर 2400 किलोमीटर आहे. किलोमीटर मानले. ओके मानले. या दोन्ही ठिकाणाहून लिहा बरोबर. या दोन्ही ठिकाणाहून या दोन्ही ठिकाणाहून सकाळी 8 वाजता सकाळी 8 वाजता परस्परांच्या विरुद्ध दिशेने 2 गाड्या अनुक्रमे 110 किलोमीटर प्रति तास 110 किलोमीटर प्रति तास व 130 किलोमीटर प्रति तास 130 किलोमीटर प्रति तास 130 किलोमीटर प्रति तास. झालं का. किलोमीटर प्रति तास. वेगाने निघाल्या एक 130 किलोमीटर प्रति तास वेगाने निघाल्या तर त्या गाड्या एकमेकांना किती वेळात भेटतील व किती वाजता भेटतील किती वाजता भेटतील. ओके. ओके. लक्ष द्या. एक्झाममध्ये कसं सोडायचं आहे बघा. थोडंसं लक्ष द्या. दहा तासात भेटतील. क्लिअर आहे.
किती तास? 10 तासात भेटतील. किती वेळात भेटतील म्हणलं तर 10 तासात भेटतील. किती वाजता निघाले? 8 वाजता. यस ऑर नो? 8 आणि 10 किती होते? 18. 18 म्हणजे किती वाजले? 6 वाजले. 18 म्हणजे 6 वाजले. किती वाजता भेटतील मग? 6 वाजता. किती वाजता? 6 वाजता. असं काढायचं आहे एक्झाममध्ये. क्लिअर आहे? ओके. किती वेळात भेटतील? 10 तासात. आणि किती वाजता भेटतील? 6 वाजता. क्लिअर आहे? कधीचे? सकाळचे का सायंकाळचे? सांगा बरं. हां, हे सकाळी 8 वाजता निघली ना, तर सायंकाळी 6 वाजता भेटेल ना. क्लिअर आहे का नाही आहे? ओके, चलो. असं एक्झाममध्ये लिहायचं आहे. सोडवायचं कसं मी सांगतो तुम्हाला, लक्ष द्या. तर मुंबई ते कलकत्ता अंतर आहे. यस ऑर नो? मुंबई ते कलकत्ता. लक्ष द्या, हे मुंबई आहे आणि हा काय आहे? कलकत्ता. क्लिअर आहे? मुंबई ते कलकत्ता अंतर आहे. तर किती आहे मुंबई ते कलकत्ता अंतर? 2400. का 2400? किलोमीटर. ओके, 2400 किलोमीटर. क्लिअर आहे काय गोष्ट? हे गोष्ट क्लिअर आहे सर? 2400 किलोमीटर. या दोन्ही ठिकाणाहून सकाळी 8 वाजता, म्हणजे येथून आणि येथून, म्हणजे मुंबईवरून आणि कलकत्त्यावरून. यस ऑर नो? हे मुंबई हो आणि तो कोण हो? कलकत्ता. कलकत्ता, मुंबई आणि कलकत्त्याहून 2400 किलोमीटर अंतर. ओके. 8 वाजता निघाले. किती वाजता निघाले? 8 वाजता. हे गाडी 8 वाजता निघाली आणि हे गाडी किती वाजता निघाली? 8 वाजता. किती वाजता? 8 वाजता. क्लिअर आहे का नाही आहे? 8 वाजता निघाली. 8 वाजता. डन? डन? ओके. तर हे अपोजिट डायरेक्शनमध्ये आहे की सेम डायरेक्शनमध्ये आहे? अपोजिट डायरेक्शनमध्ये आहे. यस आर नो? अपोजिट डायरेक्शन आहे. हे इकडून येत आहे ना, हे इकडून येत आहे. क्लिअर आहे का नाही आहे? तर अपोजिट डायरेक्शन आहे, तर स्पीड प्लस होईल की मायनस? प्लस होईल. यस, प्लस होईल. तर हे किती किलोमीटरने येत आहे मुंबईवरून निघालेली? 110. 110 किलोमीटर प्रति तासने येत आहे. 110 किलोमीटर प्रति तास. 110 किलोमीटर प्रति तास. क्लिअर आहे काय गोष्ट? प्रति तास. हे गोष्ट क्लिअर आहे का? ओके. आणि हे किती येत आहे? 130 किलोमीटर प्रति तास. 130 किलोमीटर प्रति तास. क्लिअर आहे काय गोष्ट? प्रति तास. डन? समजलं? हे किती येत आहे? 130 न. हे किती येत आहे? 110. तर अपोजिट डायरेक्शन आहे, तर अपोजिट डायरेक्शन आहे, तर स्पीड प्लस होईल की मायनस? प्लस. स्पीड किती झाली मग? 110 प्लस 130 इज इक्वल टू 240 किलोमीटर. 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 सांग लवकर. किलोमीटर प्रति तास. प्रति तास. डन? स्पीड किती झाली? 240 किलोमीटर प्रति तास. आता आपल्याला अंतरही माहीत आहे. अंतर कशामध्ये आहे? किलोमीटर. आणि वेगळे कशामध्ये आहे? किलोमीटरमध्ये आहे. किलोमीटर आहे ना, तर काही चेंजेस करायची गरज आहे का? नाही, काही चेंजेस करायची गरज नाही आहे. तर मग हे का आपल्याला का वाजतं? आपल्याला का म्हणताय? वेळ काढायचा आहे ना. यस आर नो? वेळ काढायचं तर काय फॉर्म्युला आहे? अंतर भागिला वेग. तर अंतर किती आहे मला सांगा बरं? अंतर किती आहे? 2400 किलोमीटरमध्ये आहे अंतर. आणि स्पीड आपली कशामध्ये आहे? 240 किलोमीटर प्रति तासमध्ये आहे. यस आर नो? हे समजलं का पहिले मला सांगा. तुम्हाला समजलं बाई? ओके. तर अंतर कशामध्ये? किलोमीटरमध्ये आहे. आणि वेगळे कशामध्ये आहे? किलोमीटर प्रति तासमध्ये आहे. तर मग काय चेंजेस करण्याची गरज आहे का? नाही. तर त्याच्यामुळे मग हे काढू शकतो आपण. ओके. तर हा 0 आणि हा 0 कटला. 24 एक 24. 24 एक 24. मग हे का निघले? 10. तर 10 का निघले? वेळ म्हणजे किती तास? 10 तास. 10 तास लागतील भेटायला. क्लिअर आहे? किती तास लागतील? 10 तास. किती तास लागतील? 10 तासामध्ये ते भेटल. डन? 10 तासामध्ये भेटल. पण निघले किती वाजता? 8 वाजता. तर आता झाले किती तास भेटले? तर 10 तास झाले. 8 आणि 10 म्हणजे किती वाजले मग? 8 आणि 10 18 वाजले. 18 म्हणजे सायंकाळचे किती? 6 वाजले. क्लिअर आहे का नाही आहे? सायंकाळचे 6 वाजले. सायंकाळी. ठीक आहे ना? सायंकाळचे 6 वाजले. समजलं का नाही समजलं हे सांगा. ठीक आहे. एक्झाममध्ये असं नाही करायचं आहे.
समजलं ना, एक्झाममध्ये ते पाहून घ्यायचं 2400 सांगितलं ना तुम्हाला. एक्झाममध्ये असं नाही करायचं आहे, फक्त शिकताना आपल्याला डिटेलमध्ये शिकायचं आहे. प्रॅक्टिस एवढी करायचं की क्वेश्चन पाहिल्याबरोबर उत्तर आपल्याला कसं मॅप तयार झाला, हा मॅपच तयार झाला पाहिजे डोक्यात. ओके, लिहिला का प्रवीण आहे? झाला? झालं का? मिटो का गए? लक्ष द्या, लिहा समोरचं. नागपूर ते मनमाड, नागपूर ते मनमाड अंतर, नागपूर ते मनमाड अंतर, नागपूर ते मनमाड अंतर 442 किलोमीटर मानले. 442 किलोमीटर मानले. 442 किलोमीटर मानले. नागपूरहून सकाळी 8:30 वाजता, सकाळी 8:30 वाजता, सकाळी 8:30 वाजता, 8:30 वाजता लिहिता येईल ना? 8:30 ताशी 70 किलोमीटर वेगाने, ताशी 70 किलोमीटर वेगाने, ताशी 70 किलोमीटर वेगाने. गाडी मनमाडकडे निघाली. एक गाडी मनमाडकडे निघाली. गाडी मनमाडकडे निघाली. मनमाडकडे निघाली. डन. व त्याच वेळी मनमाडहून नागपूरकडे ताशी, व त्याच वेळी मनमाडहून नागपूरकडे त्याचवेळी मनमाडहून नागपूरकडे ताशी 60 किलोमीटर प्रति तास वेगाने, ताशी 60 किलोमीटर प्रति तास वेगाने दुसरी गाडी निघाली. तर त्या गाड्या परस्परांना किती वेळात भेटेल? तर त्या गाड्या
परस्परांना किती वेळात भेटेल? भेटेल. तसेच त्या गाड्या परस्परांना किती वाजता भेटतील? तसेच त्या गाड्या परस्परांना किती वाजता भेटतील? आणि जेव्हा त्या गाड्या भेटतील भेटतील तेव्हा नागपूरच्या गाडीने किती अंतर कापले असेल? तेव्हा नागपूरच्या गाडीने किती अंतर कापले असेल? ओके, झाला प्रश्न लिहून? लक्ष द्या आता. झालं? लक्ष द्या. एक्झाममध्ये कसं सोडवायचं आहे ते लक्ष द्या पहिलं. ओके, नागपूर ते मनमाड अंतर 442 किलोमीटर मानले आहे. नागपूरहून सकाळी 8:30 वाजता ताशी 70 किलोमीटर वेगाने एक गाडी निघाली. यस आर नो? ओके, मनमाडकडे कोणाकडे? मनमाडकडे. व त्याचवेळी मनमाडहून नागपूरकडे 60 किलोमीटर प्रति तास वेगाने निघाली दुसरी गाडी. यस आर नो? तर एक गाडी मनमाडहून इकडे येत आहे, एक गाडी नागपूरहून इकडे जात आहे. म्हणजे कोणतं डायरेक्शन आहे? अपोजिट डायरेक्शन आहे. अपोजिट डायरेक्शन स्पीड प्लस की मायनस? प्लस. डन. निघाली व त्याच्याकडून निघाली. तर त्या गाड्या परस्परांना किती वेळात भेटेल? तसेच त्या गाड्या परस्परांना किती वाजता भेटतील? आणि जेव्हा त्या गाड्या भेटतील तेव्हा नागपूरच्या गाडीने किती अंतर कापले असेल? क्लिअर आहे? ओके, लक्ष द्या. एक्झाममध्ये कसं सोडवायचं आहे? हे असं सोडवायचं आहे. 442. ओके, डन. ओके, 70 आणि 60 किती झाले? 70 आणि 60 130. क्लिअर आहे? यस आर नो? तर हे कसं किलोमीटरमध्ये आहे, हे पण किलोमीटरमध्ये आहे. क्लिअर आहे का नाही आहे? 130. तर याला भाग देऊ आपण. 13 1 13 2 13 3 39. क्लिअर आहे? राहिले 5 13 4 52. क्लिअर आहे? कटला? यस आर नो? येतं किती आले? 34. येतं किती आले? 10. असं ना? यस आर नो? तर किती तास लागेल? 3.4 तास. एवढे तास लागतील ना? हे समजलं का? पहिले सांगा. हे समजलं? कारण की हा 0 आता पॉईंट येईल ना. 3.4 तास लागतील. यस आर नो? तर किती वेळात भेटेल? 3.4 तासात भेटतील. 3.4 तासात भेटतील. 3.4 तासात भेटतील. तर किती वाजून किती मिनिटांना भेटतील? किती वाजून किती मिनिटांना भेटतील? सांग रे भाऊ. किती वेळात भेटतील? 3.4 तासात भेटतील. तर किती वाजून किती मिनिटांना भेटतील? किती वाजून? लक्ष द्या. हे 3 तास झाले. हे 3 तास झाले की नाही झाले? ओके, तर 0.4 आहे. यस आर नो? तर 0.4ला इंटू 60 करून आपण तर मिनिटामध्ये कन्वर्ट होते. यस आर नो? तर हा पॉईंट आहे, तर हा 0 कटला, हा पॉईंट असा कटला आणि हा 0 असा कटला. क्लिअर? 6 4 24 का झाले? मिनिट. क्लिअर आहे का? किती वाजता भेटतील? 3 तास 24 मिनिटांना भेटतील.
3 तास 24 मिनिटानं भेटतील. क्लिअर आहे का? 3 तास 24 मिनिटानं भेटतील. डन. तर का म्हणते, तर त्या गाड्या परस्परांना किती वेळात भेटेल, तर 3 तास 24 मिनिटांना भेटतील. परस्परांना किती वाजता भेटतील, हे गाड्या किती वाजता निघाले हो, 8:30 वाजता. यस आर नो, किती वाजता निघाले, 8:30 वाजता. 8:30 वाजता म्हणजे असं 8:30ला निघाले न, किती वाजले आता, 3 तास 24 मिनिट झाले, तर 3 तास न हे 24 मिनिट. क्लिअर आहे का नाही आहे? ओके. तर मग एवढ्या वाजता भेटतील. हे किती झाले 4, हे किती झाले 5, हे किती झाले 8 न 3 11, म्हणजे 11 वाजून 54 मिनिटांना भेटतील. 11 वाजून किती 54 मिनिटांना भेटतील. क्लिअर आहे? क्लिअर आहे? 11 वाजून 54 मिनिटांना भेटतील. जेव्हा त्या गाड्या परस्परांना भेटते तेव्हा नागपूरच्या गाडीने किती अंतर कापले असेल. नागपूरच्या गाडीची स्पीड काय आहे, 70 किलोमीटर प्रति तास आहे. तर हे नागपूरची गाडी किती तास चालली, 3.4 तास. मनमाडची गाडी किती तास चालली, 3.4 तास. हे 3.4 तास चालली, हे 3.4 तास. यस आर नो, क्लिअर आहे का नाही आहे? ओके. तर 3.4 एवढं अंतर कापते. ओके ना? ओके. तर 7×28 हातचे 2, 7 त्रिका 21 ने 2 23, म्हणजे पॉईंट येता येईल. क्लिअर आहे? नाही सॉरी, हा 0 आहे ना, पॉईंट येता येईल. 238 किलोमीटर, 238 किलोमीटर. समजलं का? 238 किलोमीटर. तर एक्झाममध्ये फक्त आपल्याला एवढंच लिहायचं आहे, जास्त हे नाही लिहायचं आहे, करायचं आहे फक्त. हे याले काढायचं आहे, एवढं करायचं आहे. डन. तर एका वेळी 3 क्वेश्चन नाही विचारत तो, ठीक आहे ना, एकच क्वेश्चन विचारते कोणता तरी. डन. 3ही क्वेश्चन कसं विचारणार रे, एकच काढायचं आहे ना कोणता तरी. हा काढला तरी होते, पण हे काढलं तर हे शेवटचं जर विचारलं त्याने किती अंतर कापले, तर हे काढावं लागते पूर्ण. डन ना? ओके. सांगू काय आता, थोडंसं सांगायला लागेल मला. ओके, मिटो याला. ओके, लक्ष द्या, लक्ष द्या थोडंसं. काय झालं, बोर झाले का? ओके. हां, म्हणजे प्रवीण बोर होत होता म्हणला का? हो का? नागपूर ते मनमाड अंतर. क्लिअर आहे? नागपूर ते मनमाड अंतर. तर हा आहे नागपूर, हे आहे मनमाड. डन ना? आणि हे नागपूर. हां, तर किती अंतर आहे, 442 किलोमीटर. किती अंतर आहे, 442 किलोमीटर. डन ना? ओके, लिहू नको इथं, लक्ष दे पहिला. ओके. तर नागपूरच्या गाडीची स्पीड किती वाजता निघली आहे गाडी, दोन्ही गाडी 8:30 वाजता निघल्या ना. ओके. तर नागपूरच्या गाडीची स्पीड किती आहे, 70 किलोमीटर प्रति तास आहे. 70 किलोमीटर प्रति तास. सत्तर किलोमीटर प्रति तास. आणि मनमाडच्या गाडीचा वेग किती आहे, 60 किलोमीटर प्रति तास. क्लिअर आहे? तर हे दोन्ही वेळ का होईल, अपोजिट डायरेक्शन आहे का सेम डायरेक्शन आहे, अपोजिट डायरेक्शन आहे. तर स्पीड का होईल, प्लस होईल स्पीड. यस आर नो? ओके. तर स्पीड किती झाली मग, 442 किलोमीटर आहे ना हा अंतर. यस आर नो? स्पीड किती झाली मग, हे 60 आणि 70 किती झाले, 130. लिहून येतं डायरेक्ट, 130 किलोमीटर प्रति तास. ओके. ओके, आता दिसत आहे. ओके, दिसत आहे का, येतं लिहितो बघा. 442 आहे ना, तर हे 130 झाली, 60 आणि 70 130 किलोमीटर प्रति तास. समजलं का हे? ओके. तर हा किलोमीटरमध्ये आहे, हाही किलोमीटरमध्ये आहे. तर युनिट चेंज करण्याची काही गरज नाही आहे, काही गरज नाही आहे. तर मग हा 13 का 13 दुने 33 का 39 राहिले 5 13 समजलं भाई तुला, हे नाही समजलं, मला माहीत आहे. मेरे को पता है किसको समझ में आ रहा है, किसको नहीं समझ में आ रहा. 13 का 13 दुने 33 का 33 का 39. आता समजलं माहिती आहे. तर उरले किती सांग बरं, येतं 5 उरले न, हे 2 13 52 कटले, हे 52. रिमाइंडर किती आला, 0. यस आर नो? ओके. तर किती आला उत्तर, 34 आला का नाही आला. ओके. येते किती राहिले, 10. येते किती राहिले, 34. म्हणजे 34 भागिले 10
क्लिअर आहे? येतं आलं असं पॉईंट? ओके. तर मग किती तास लागले? 3.4 तास. 3.4 तास. क्लिअर आहे? 3.4 तास. तर या 4 तासाला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे? मिनिटामध्ये. 1 तास म्हणजे किती मिनिट होते? कसं 1 तास म्हणजे 60 मिनिट होते? 1 तास म्हणजे 60 मिनिट होते म्हणत आहे ना? कसं? कसं होते? 1 तास म्हणजे 60 मिनिट कसं होते? लवकर सांगा. 1 तास म्हणजे 60 मिनिट कसं होते? 1 तास म्हणजे 60 मिनिट होते म्हणताय ना? तर कसं होते? कसं होते रे? लक्ष द्या. 1 तास म्हणजे 60 मिनिट होते ना? 1 तास म्हणजे 60 मिनिट म्हणजे असं गुणीला केलं तर 60. तर म्हणजे किती 60 मिनिट येत आहे? मग 2 तास म्हणजे किती मिनिट होते? कसं? 2 तास गुणीला 60. यस ऑर नो? म्हणजे 120 मिनिट. तर मला सांगा 0.4 तास म्हणजे किती मिनिट? 0.4 तास असं आहे ना? तर गुणीला 60 करावं लागेल. तर हा पॉईंट हा 0 कटला. 6 चो 24 मिनिट. क्लिअर आहे का नाही? आता समजलं? काय प्रॉब्लेम आहे का? नाही. तर मग हे 0.4च हो ना? तर हे म्हणजे हे 3 तास आणि 24 मिनिट. क्लिअर आहे का नाही आहे? समजलं आता? समजलं का? 3 तास 24 मिनिट लागतील त्यांना भेटण्यासाठी. 3 तास 24 मिनिट. क्लिअर आहे? ओके. किती वाजता भेटतील? 8:30ला निघाले. आता 3 तास 24 मिनिट झाले आहे. यस आर नो? ओके. तर मग किती वाजले? हे 4 न हे 5. क्लिअर आहे? आणि हे 11 म्हणजे 11 वाजून 54 मिनिट. 11 वाजून 54 मिनिट. कधीचे? सकाळचे का सायंकाळचे का? सकाळचे. सकाळचेच ना? 12च्या पहिलेचे. क्लिअर आहे ना? ओके. तर 11 वाजून 54 मिनिटांना ते भेटले. तर आता नागपूरच्या गाडीने किती अंतर कापले विचारताय ना? पहिला क्वेश्चन झाला आपल्या किती वाजता भेटतील, किती वेळात भेटतील. तर 3 तास 24 मिनिटात भेटतील. दुसराही झाला आपल्या किती वाजता भेटतील, तर 11:54ला भेटतील. यस आर नो? आता नागपूरच्या गाडीने किती अंतर कापले हे काढायचं आहे. नागपूरच्या गाडीची स्पीड किती आहे? 70 किलोमीटर प्रति तास आहे. नागपूरच्या गाडीची स्पीड किती आहे? 70 किलोमीटर प्रति तास आहे. यस आर नो? यस आर नो? म्हणजे एका तासात 70 जाते नागपूरची गाडी. तर मला सांगा 3.4 तासात किती जाईल? एवढी जाईल का नाही जाईल? यस आर नो? एका तासात एवढी जाते ना? 2 तासात किती जाईल? तुम्हाला फेकून मारतो आता. अरे एका तासात 70 जाते तर 2 तासात 140 जाईल ना का? तुम्ही माणसं हो का? तुम्ही माणसं हो तुम्ही? तर 70 एका तासाला जाते. 2 तासाला 140. 3 तासाले 210. 28 मध्ये येते 210. क्लिअर आहे? 4 तासात 280. 7चा फाळा नाही येते का तुम्हाला? 7/5 म्हणजे 5 तासात 350. आणि 3.4 तासात ते याचा गुणाकार करावा लागेल. यस आर नो? तर हा पॉईंट नाही आहे असं समजा गुणाकार करा. बरोबर आहे? 7/28 हातचे 2 7 त्रिका 21 न 2 23. क्लिअर आहे? तर हा 0 येईल तिथं. हा 0 आहे ना? तर याचा पॉईंट होता. तर एक संख्येने घेतं याचा पॉईंट म्हणजे किती किलोमीटर चालली? 238 किलोमीटर. 238 किलोमीटर. डन? ओके. तो आज के लिए ये रुकेंगे. थैंक यू सो मच.